नमस्कार, मी ग्रीष्मा ज्योती प्रमोद विस्पुते। आज एक ऑडिशन व्हिडिओ बनवत होती तर म्हटलं एक युट्यूब व्हिडिओ सुद्धा बनवूया, एक कवितांचा। अनेक दिवसांपासून तुम्ही काही कविता ऐकत असाल माझ्या या चॅनलवर, तर आज आपण एक नवीन कविता ऐकणार आहोत। अभिनेत्री स्पृहा जोशी हिने तिच्या युट्यूब चॅनलवर ही कविता पोस्ट केलेली आहे, तिने स्वतःच लिहिलेली आहे। खरं तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की एखादी कविता जर मी लिहिली असेल तर माझं किंवा ज्या कोणी लिहिलेली असेल त्या कवितेच्या लेखकाला, कवयित्रीला, कवीला मी त्याचं श्रेय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते। कारण एखादी कला जेव्हा निर्माण होते, जन्माला येते, तेव्हा सरस्वतीने त्या माणसाला निवडलेलं असतं ती कविता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मीडियम, एक सोर्स त्या माणसाला निवडलेलं असतं आणि त्या माणसाचं श्रेय आपण स्वतः घेणं हे अत्यंत चुकीचं मला वाटतं। आणि एखाद्या कलाकाराचं कितीही लहान असू दे, कविता असू दे, सिनेमा असू दे, एखादं चित्र असू दे, त्या कलाकाराने अत्यंत मेहनतीने, जरी मेहनतीने नाही तरी त्या एनर्जीने, त्या सरस्वतीने त्यांना निवडलंय, तर आपण त्याचा आदर करूया। आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक कवितेमध्ये त्या माणसाला त्याचं श्रेय देत असते। उगाच आपण त्या कलाकाराचं श्रेय घेण्याचं पाप नाही करायला पाहिजे। सो म्हणून आपण वेळ न दवडता सुरू करूया। अचानक कसं सगळं शांत शांत होतं। अचानक कसं सगळं शांत शांत होतं। श्वास रोखून धरत सूर्यबिंब बुडत बुडत जातं। किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा, उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा। नारंगी सोनेरी होतं केशराचं पाणी, नारंगी सोनेरी होतं केशराचं पाणी, भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी। वाळू सरकत राहते आणि पाऊल भिजत राहतात, वाळू सरकत राहते आणि पाऊलं भिजत राहतात आणि समुद्राचा कण निकण शोषू पाहतात। आपल्यात वाजत राहते हळुवार गाज, आपल्यामध्ये वाजत राहते हळुवार गाज, अंधारावर चढत जातो चंद्रवरखी साज। नक्की कोण असतो आपण अशा वेळेस? नक्की कोण असतो आपण अशा वेळेस? खरंच आता इथे एकटे आहोत हेही बरंच, आता इथे एकटे आहोत हेही बरंच। कवयित्री स्पृहा जोशी। अत्यंत सुंदर कविता आहे, मला प्रचंड आवडली। निसर्गाचं आणि आपल्या माणसाच्या मनाचं वर्णन आणि त्याचं जे कंपॅरिझन केलेले अत्यंत सुंदर केलेलं आहे। खूप छान शब्द आहेत, खूप मोजक्या शब्दात बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांसोबत। आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते। आपण तिथे नक्कीच बोलू। आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।